धरणगाव तालुक्यात खळबळ. पामोलेन तेल अन्न रसायनांपासून काळा दुधाचा गोरखधंदा उद्ध्वस्त. अन्न प्रशासनाची बुधवारी रात्री उशिरा धाक कारवाई. त्या दूध माफियांना वर्षभरात दुसऱ्यांदा ठोकल्या बेड्या. धरणगाव लाईव्ह न्यूज. धरणगाव. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या आणि रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध बनवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा धरणगाव तालुक्यात पुन्हा पर्दाफाश झाला आहे. काल बुधवारी रात्री उशिरा अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने भवरखेडा येथे एका घरावर छापा टाकला. या कारवाईत या दूध माफियाला वर्षभरात दुसऱ्यांदा बेड्या ठोकण्यात आल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पामोलेन तेल आणि घातक रसायनांचे विष. संशयित आरोपी सोमनाथ आनंद माळी वय 32 हा भवरखेडा ता. धरणगाव येथे राहतो. तो आपल्या घरात रिफाइंड पामोलेन तेल आणि विविध घातक रसायनांचा वापर करून कृत्रिम नकली दूध तयार करत होता. धक्कादायक बाब म्हणजे हे रसायनयुक्त दूध चांगल्या दुधात मिसळून त्याची फॅट कृत्रिमरित्या वाढवली जायची आणि जास्त नफा कमवण्यासाठी ते बाजारात विकले जात होते. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या माफियाविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै 2025 मध्येही झाली होती कारवाई, तरीही सुधारेना. विशेष म्हणजे संशयित सोमनाथ माळी हा सराईत गुन्हेगार असून जुलै 2025 मध्येही त्याच्यावर अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांच्या तक्रारीवरून अशीच कारवाई झाली होती. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली होती. मात्र जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा हा काळा गोरखधंदा सुरू केला. काल रात्री पडलेल्या छाप्यात त्याच्या घरातून पुन्हा एकदा कृत्रिम दूध बनवण्याचे साहित्य, घातक रसायने आणि तेल जप्त करण्यात आले आहे. धडाकेबाज पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्याकडे तपासाची चक्रे. या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्याचा तपास धरणगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हे रासायनिक दूध जळगाव जिल्ह्यात कुठे कुठे पुरवले जात होते? या रॅकेटमध्ये आणखी कोण मोठे मासळे सामील आहेत? याचा सखोल आणि सडेतोड तपास आता PSI संतोष पवार करत आहेत. नागरिकांमध्ये तीव्र संताप. अत्यावश्यक अन्नपदार्थ असलेल्या दुधात विष कालवणाऱ्या अशा नराधमांवर मोक्का अंतर्गत किंवा कठोरतम कारवाई व्हावी, अशी मागणी धरणगाव परिसरातील जनतेमधून केली जात आहे. पलपलच्या अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त धरणगाव लाईव्ह न्यूज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.